ओम गुरुभ्यो नमः. भावांनो, अभ्यास कसं करायचं असतंय हे खूप लोकांना माहीत नसतंय. कसं करायचं असतंय ते आपण एका उदाहरणाने बघू. एक अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा असतो. त्याचं रोजचं काम काय म्हणजे जंगलाकडे जाऊन वाळलेले लाकूड गोळा करून त्याचं भार बांधून ते गावात आणून विकणे आणि आलेल्या पैसे त्याच्या उपजीवनासाठी उपयोग करणे. एकदा तो मुलगा लाकडाचं भार विकण्यासाठी आले असताना एक व्यक्तीला ते लाकडाचे भार वैशिष्ट्यमय दिसतंय. त्याच्या मनात असं येतंय की त्या मुलाचं प्रतिभा बघावं किंवा त्या मुलाचं परीक्षा करावं, म्हणून तो व्यक्ती त्या मुलाकडे जातो. जाऊन त्या लाकडाचं भाराचं किंमत विचारतो. मुलगा किंमत सांगतो. सांगितल्यावर तो व्यक्ती काय म्हणतोय बघा. मला काही लाकूड नाही पाहिजे, फक्त तू ह्या लाकडाचं भार जे बांधला ना ते एकदा खुला करून परत असंच बांधून जर दाखवला तर मी तुला त्या भाराचं पैसे देईन, म्हणून तो व्यक्ती सांगतो. ठीक आहे म्हणतो मुलगा. म्हणून ते लाकडाचं भार जो बांधलेला असतो ना, सगळे लाकूड बाहेर काढतो. परत जसा आहे तसं बांधून दाखवतो तो मुलगा. अगदी पहिला जसं दिसत होते सेम तसंच दिसू लागलंय भार. ते बघून त्या व्यक्तीला आश्चर्य वाटलं आणि तो व्यक्ती असा विचार करतो, ह्या मुलाला आपण शाळा शिकवावं. मुलाला विचारतो, तू जर शाळा शिकण्यास इच्छुक असेल तर मी तुला शाळा शिकवेन, येतोस का म्हणून. ठीक आहे म्हणून मुलगा होकार देतो. शाळा शिकतो. तोच पुढे खूप मोठा गणितज्ञ होतो. त्याचं नाव आहे पायथागोरस. भावांनो, आपण इथं काय समजून घ्यायचं आहे म्हणजे इथं जसं तो पायथागोरस किंवा त्या मुलगा प्रत्येक लाकडाचं जागा निश्चित केला होता, म्हणून तर ते अगोदर सारखे दिसले. म्हणजे अभ्यासपूर्वक तो भार बांधला होता. अगदी तसंच जर आपण वाचताना, लिहिताना किंवा गुरुजनांनी शिकवताना किंवा एखादी प्रयोग करताना प्रत्येक अक्षरसहित किंवा प्रत्येक कृतीसहित आपण जर लक्ष देऊन ऐकलो तर आपणही निश्चित रूपाने अभ्यासाचं उद्दिष्ट गाठू शकतो. हेच माझं सांगणं आहे. धन्यवाद.